नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या मार्गदर्शन सत्रात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाला माहितीये की दिनदर्शिका किंवा कॅलेंडरची गणितं किती डोकं खातात, बरोबर? पण आज आपण अशी काही जादू शिकणार आहोत ना की हीच गणितं तुम्ही अगदी सेकंदात सोडवाल. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या सत्रात आपण प्रामुख्याने काय पाहणार आहोत तर काही महत्त्वाचे कोड आणि ट्रिक्स, वार काढण्याचं एक भन्नाट मुख्य सूत्र, दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कशी होते, 2 तारखांची तुलना कशी करायची आणि शेवटी या सर्वांचा एक संपूर्ण सारांश. आता मला सांगा, परीक्षेच्या त्या अत्यंत मौल्यवान वेळेत बोटांवर दिवस मोजत बसण्यात आपला किती वेळ वाया जातो? खूप ना? आणि तरीही उत्तर बरोबर येईलच याची शाश्वती नसते. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला असा एक फॉर्म्युला देणार आहे ज्यामुळे अवघ्या 10 सेकंदात तुमचं उत्तर हमखास बरोबर येईल. तर आपला पहिला भाग आहे महत्त्वाचे कोड आणि ट्रिक्स. सुरुवात करूया आठवड्याच्या वारांच्या कोडापासून. हे लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे बरं का. आपण 0 पासून सुरुवात करणार आहोत. रविवारसाठी 0, सोमवारसाठी 1 आणि असंच मोजत शनिवारसाठी 6. आता हे कसं लक्षात ठेवायचं? रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, म्हणजे 0 काम. झालं की नाही पाठ? आता इथंच परीक्षेत सर्वात मोठी गडबड होते बरं का. हा लीप वर्षाचा सापळा आहे. बघा, सामान्य वर्षासाठी जानेवारीचा कोड 6 आणि फेब्रुवारीचा 2 असतो. पण जर दिलेलं वर्ष लीप वर्ष असेल तर फक्त हे 2च कोड बदलतात. जानेवारीचा कोड 5 आणि फेब्रुवारीचा 1 होतो. बाकीचे सगळे महिने अगदी तसेच राहतात. हा मुद्दा कायम डोक्यात फिट बसवून ठेवा. आता प्रश्न पडतो की हे 12 महिन्यांचे वेगवेगळे कोड पाठांतर कसे करायचे? तर पाठांतर अजिबात करायचं नाहीये. आपण इथे समान कोड असलेल्या महिन्यांचे गट केले आहेत. जसं की कोड 2 असणारे महिने आहेत फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर. आणि 4 कोड कोणाचा आहे? तर सप्टेंबर आणि डिसेंबरचा. अशा प्रकारे जर तुम्ही गट करून लक्षात ठेवलं तर पाठांतर टाळता येतं आणि ऐन वेळेला झटकन आठवतं सुद्धा. आता वळूया पुढच्या भागाकडे, वार काढण्याचं मुख्य सूत्र. हे जे मोठ्या आणि रंगीत अक्षरात सूत्र दिसतंय ना, ते अगदी नीट लक्षात ठेवा. हे आपलं मास्टर सूत्र आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मी अगदी सोप्या भाषेत सांगतो. आधी दिलेली तारीख घ्या, त्यात महिन्याचा कोड मिळवा, मग वर्षाचे शेवटचे 2 अंक, त्यानंतर त्या शेवटच्या 2 अंकांमधील एकूण लीप वर्षे आणि शेवटी शतकाचा कोड मिळवा. या सगळ्याच्या बेरजेला फक्त 7ने भागायचं आहे. जी बाकी उरेल ना, तोच आपल्या वाराचा मुख्य कोड असेल. एकदम सोपं. ह्या सूत्रात वापरण्यासाठी एक शेवटची गोष्ट म्हणजे शतकाचा कोड. स्पर्धा परीक्षांमध्ये सहसा 1900 किंवा 2000च्या शतकातीलच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला फक्त 2च कोड लक्षात ठेवायचे आहेत. 1900 ते 1999 या सालासाठी कोड आहे 1 आणि 2000 ते 2099 या काळासाठी कोड आहे 0. बस एवढंच. मग आता प्रत्यक्ष परीक्षेत हे वापरायचं कसं? फक्त 3 सोप्या स्टेप्स. पहिली स्टेप, प्रश्नात दिलेल्या सगळ्या किमती आपल्या मास्टर सूत्रात टाकून बेरीज करा. दुसरी स्टेप, आलेल्या एकूण बेरजेला 7ने भागा. आणि तिसरी स्टेप, जी बाकी उरेल ना, तो अंक मगाशी पाहिल्या वारांच्या तक्त्याशी जोडून घ्या. काही सेकंदातच तुमचं अचूक उत्तर तुमच्या समोर असेल. यानंतरचा आपला तिसरा महत्त्वाचा भाग आहे दिनदर्शिकेची पुनरावृत्ती, म्हणजेच कॅलेंडर रिपिटेशन. एखादं कॅलेंडर पुन्हा कधी वापरता येईल हे कसं ओळखायचं? यासाठी फक्त दिलेल्या वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4ने भागा. जर बाकी 1 आली तर त्या वर्षात 6 मिळवा. बाकी 2 किंवा 3 आली तर 11 मिळवा. आणि जर बाकी 0 म्हणजे 0 आली, जे की एक लीप वर्ष असतं, तर त्यात थेट 28 वर्षे मिळवून टाकायची. आहे की नाही सोपी ट्रिक? चला आपण एका उदाहरणाचा सराव करून बघूया. समजा 1960ची दिनदर्शिका पुन्हा कधी येईल असा प्रश्न आहे. आपण काय करणार? 1960च्या शेवटच्या 60ला 4ने भागणार. बाकी येते 0, म्हणजे हे लीप वर्ष आहे. आपला नियम काय सांगतो? बाकी 0 असेल तर 28 मिळवा, म्हणजेच 1960 अधिक 28 बरोबर 1988. आलं का थेट उत्तर?
आता जर प्रश्नात असं विचारलं की यापूर्वी हे कॅलेंडर कधी होतं, तर त्याचीही एक भन्नाट ट्रेक आहे. इथे आपल्याला काय करायचंय, दिलेल्या वर्षाचा आणि त्याच्या पुढील लीप वर्षाचा गॅप म्हणजे अंतर काढायचं आहे. जर हे अंतर 1 वर्षाचं असेल तर 6 वर्ष वजा करा, अंतर 2 किंवा 3 वर्षांचं असेल तर 11 वर्ष वजा करा, आणि जर गॅप 0 असेल तर 28 वर्ष वजा करायची आहेत. हे 2 उदाहरणांतून अजून चांगलं समजून घेऊ. पहिलं उदाहरण 1999. आता 1999 नंतरचं पुढील लीप वर्ष कोणतं? 2000. म्हणजे दोघांमधला गॅप आहे 1. नियम सांगतो गॅप 1 असेल तर 6 वजा करा. म्हणजेच 1999 वजा 6 बरोबर 1993. आता दुसरं उदाहरण घेऊ. 2020. हे स्वतःच एक लीप वर्ष आहे, म्हणजे गॅप झाला 0. म्हणून 2020 मधून थेट 28 वजा केले की उत्तर मिळतं 1992. एकदम अचूक आणि वेळेची बचत करणारं. आता येऊया चौथ्या भागाकडे, 2 तारखांची तुलना करणे. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये बोटांवर दिवस मोजायची चूक अजिबात करू नका बरं का. त्याऐवजी 3 सोप्या पायऱ्या वापरा. पहिली पायरी, आपल्या मुख्य सूत्राने पहिल्या तारखेचा खरा वार काढा. दुसरी पायरी, दुसऱ्या तारखेचा खरा वार काढा. आणि तिसरी पायरी, प्रश्नामध्ये पहिल्या खऱ्या वारासोबत जो बदल केला आहे अगदी तोच बदल दुसऱ्या वारासाठी लागू करा. हे एका उदाहरणावरून बघूया. समजा प्रश्नात दिलंय 15 मार्च 2001 रोजी शनिवार आहे, पण आपण जेव्हा आपल्या सूत्राने काढतो तेव्हा बाकी 4 येते. 4 म्हणजे आपला खरा वार कोणता, तर गुरुवार. पण प्रश्नात गुरुवारच्या जागी शनिवार दिलाय. याचा अर्थ काय? प्रश्नामध्ये खरा वार 2 दिवसांनी पुढे ढकलला आहे. गुरुवार अधिक 2 दिवस म्हणजे शनिवार. हेच आपलं लॉजिक आहे जे आपल्याला पकडायचं होतं. आता दुसरी तारीख पाहूया, 18 जून 2021. आपल्या सूत्राचा वापर करून याची बाकी 5 येते आणि 5चा कोड म्हणजे शुक्रवार. हा झाला आपला खरा वार. आता मघाशी आपण जे लॉजिक शोधलं ना ते इथे लागू करूया. मूळ वारात आपल्याला 2 दिवस मिळवायचे आहेत, म्हणून शुक्रवार अधिक 2 दिवस बरोबर रविवार. बघा इथे अंतिम उत्तर रविवार आलंय. किती सहज सुटलं हे गणित. आणि आता शेवटचा 5वा भाग, संपूर्ण सारांश. तर मित्रांनो, आजच्या या सादरीकरणातून आपण नक्की काय काय शिकलो? सर्वात आधी आपण वार, महिने आणि शतकांचे काही महत्त्वाचे कोड पाहिले. पाठांतर टाळण्यासाठी महिन्यांची गटांमध्ये केलेली विभागणी खूपच कामी येते हे आपण समजून घेतलं. त्यानंतर ते मोठ्या आणि लंघित अक्षरातील आपलं मास्टर सूत्र, ज्याला 7ने भागून बाकी काढल्यास आपल्याला अचूक वार मिळतो, हे पाहिलं. आणि शेवटी गॅप आणि बाकीचा वापर करून कॅलेंडरची पुनरावृत्ती कशी काढायची याच्या ट्रिक्सही आपण शिकलो. या सगळ्या पद्धतींमुळे परीक्षेत तुम्हाला आता अंदाजे उत्तरं मारण्याची अजिबात गरज पडणार नाही. आता जाता जाता तुमच्यासाठी एक मजेशीर प्रश्न. प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या जन्मवर्षाचा विचार करा बरं. आज आपण ज्या ट्रिक्स शिकलो आहोत ना, त्यांचा वापर करून सांगा तुमच्या जन्मवर्षाचं हुबेहूब कॅलेंडर पुन्हा कधी येईल. हा प्रयोग नक्की करून पहा. मला खात्री आहे की आजच्या या सादरीकरणातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तुम्हा सर्वांना खूपच उपयुक्त आणि पक्की माहिती मिळाली असेल. या ट्रिक्सचा नक्की सराव करा आणि परीक्षेतील तुमचे मौल्यवान गुण आणि वेळ दोन्ही वाचवा. धन्यवाद.